नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 जुलैच्या भागामध्ये पार्थ, काव्या आणि रम्या कॉफी पीत बसलेले असतात. तर तेव्हा काव्याने रम्याला समजावून सांगितल्यानंतर आता ती पार्थला म्हणते की अहो पार्थ, कॉफी घ्या ना. तर तेव्हा पार्थ आता काव्याने ऑर्डर केलेली कॉफी आपल्या हातामध्ये घेतो आणि ती उचलून बाजूलाच ठेवतो. तर ते बघितल्यानंतर काव्याला मात्र धक्काच बसतो आणि त्यानंतर पार्थ चक्क रम्याने तयार केलेली कॉफी आपल्या हातामध्ये घेतो आणि ती कॉफी पिऊ लागतो. तर ते आता बघितल्यानंतर मात्र काव्याचे डोळेच मोठे होतात आणि इकडे रम्या मात्र खूपच खुश झालेली असते. तर आता पार्थ रम्याला म्हणू लागतो की अगं रम्या, तू इतकी मेहनत घेऊन माझ्यासाठी आवडेल तशी तू कॉफी बनवतेस. तुला माहिती आहे का मला या कॉफीमध्ये काय आवडतं ते? तर तेव्हा रम्या एकदम आनंदातच काय असं पार्थला विचारते. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की याची चव बदलत नाही आणि असं बोलून तो आता काव्याला एक टोमणाच मारतो आणि पुढे तो म्हणतो की उगाच झालेले बदल ना मला नाही आवडत. वर्षानुवर्षे ना सेम तीच चव आहे या कॉफीला. कसं काय जमतं ग तुला हे? असं त्यानं विचारल्यानंतर आता काव्या मात्र धक्क्यातच असते आणि रम्या मात्र एकदमच खुश झालेली असते आणि त्याला सांगते की इट्स ना रम्याज सिक्रेट. पण तुला आवडली ना कॉफी, मग झालं. आणि थँक्यू पार्थ, थँक्यू सो मच असं ती बोलू लागते आणि खूपच आनंदाने ती सुद्धा कॉफी पिऊ लागते आणि काव्या मात्र खूपच रागाला येत असते. तर आता रम्या मनातल्या मनात बोलू लागती की हे तरी खरं होतं का? का स्वप्नच होतं माझं? असं म्हणून ती आता स्वतःला चिमटा काढते आणि म्हणते की म्हणजे पार्थसाठी काव्याने स्वतःहून कॉफी आणून सुद्धा त्याने मी केलेली कॉफी प्यायली. वा क्या बात आहे, असं म्हणून ती एकदम आनंदित होत असते आणि बहुतेक माझं स्वप्न खरं होणार असं म्हणून ती आता हसत पार्थकडे बघत असते. तर आता काव्या मात्र एकदम रागारागानं तिथून उठते आणि तिथून ती निघूनच जाते. तर तेव्हा आता पार्थ तिरकस जरा तिच्याकडे बघतो आणि एकदमच आता तो तिथून उठतो सुद्धा आणि रम्याला म्हणतो की रम्या, तुझं आवरून झालं ना की तू गाडीमध्ये ये. असं सांगून तो गडबडीने तिथून निघून जातो. तर रम्यासुद्धा त्याला म्हणते की हो मी लगेचच आले. असं म्हणून ती आता पटापट आपली कॉफी संपवते आणि तिथून लगेचच निघून जाते. तर मित्रांनो, आता इकडे आतमध्ये आल्यानंतर काव्या मात्र आदळापट करू लागते आणि ती खूप चिडचिड करत असते आणि आता डोक्याला हात लावून ती म्हणते की चाललंय काय या आर्किटेक्ट बोक्याचं? असं म्हणून ती त्याचं ब्लेझरसुद्धा आपल्या हातामध्ये घेते आणि सकाळपासून ना मी नुसतं यांच्या मागे करत आहे, पण ते बघतही नाही आहेत माझ्याकडे. नुसताच गुरगुरतोय हा आर्किटेक्ट बोका. एवढी जेन्युइनली मी त्यांच्यासाठी कॉफी ऑर्डर केलेली होती, पण प्यायलेच नाही ते कॉफी. आणि काय केलं तर रम्याने घरी केलेली सिनेमन कॉफी पिलेत ते. अरे काय सोनं लागलेलं आहे का त्या रम्याच्या कॉफीला? असं म्हणून ते पार्थचं ब्लेझर ती परत फेकून देते. आणि काय प्रॉब्लेम काय आहे यांचा? आणि परत ती आता स्वतःला शांत करू लागते. म्हणते की नाही काव्या, असं स्वतःची चिडचिड होऊ द्यायची नाही आहे. हेच तुला करायचं नाही आहे, कळते का तुला काव्या? आणि चिडू नकोस, शांत हो. असं म्हणून ती 10 पासून उलट्याकडे मोजू लागते आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थ तिला म्हणालेला असतो की जर समजा तुम्हाला राग आला ना 10 आकडे मोजा, उलटे मोजा. असं म्हणून तो उलटे आकडे मोजून दाखवत असतो आणि त्यावेळेस काव्या सुद्धा उलटे आकडे मोजून त्याला म्हणते की दिसतोय का, माझा राग गेलेला दिसत आहे का तुम्हाला? आणि आता तो क्षण आठवल्यानंतर काव्या म्हणते की माझ्या वागण्यामुळे ना खूप हर्ट झालेले आहेत ते आणि मला ना वेळीच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर ना माझंच वागणं मलाच खात राहणार आहे. माझं गिल्ट मला खात राहणार आहे. भले माझं पार्थवरती प्रेम नाहीये, पण मला ना असं पार्थ ना कुडत जगताना नाहीये बघायचं. एखाद्याने ना हर्ट केल्यावर कसं वाटतं हे ना खूप जवळून अनुभवलेलं आहे मी आणि मला ना हे पार्थच्या बाबतीत होऊ द्यायचं नाहीये, नक्कीच नाही होऊ द्यायचं. असं सर्व काही बोलून ती परत जाऊन पार्थचं ब्लेझर आपल्या हातामध्ये घेते आणि आपला मूड लगेचच चेंज करून त्या ब्लेझरकडे हसत बघू लागते आणि म्हणते की तसे चांगले आहेत ते. ही इज अ गुड मॅन आणि हुशार, भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट बोका. असं म्हणून ती आता हसत असते आणि स्वतःलाच बोलू लागते की ठीक आहे ग काव्या, आत्ता हा आर्किटेक्ट बोका भाव खात आहे, खूप फुटेज खातोय आणि खाऊ देत, जेवढं फुटेज खायचंय ना तेवढं खाऊ देत. असं म्हणून ती थोडा वेळ थांबते आणि पुढं म्हणते की आत्तापर्यंत ना पार्थ देशमुख माझ्या मागे पुढे करत होते, पण मी त्यांना काहीच भाव नाही दिला, पण त्यांनी कधीसुद्धा गिवअप नाही केलं काव्या. आता तू सुद्धा गिवअप करू नकोस आणि आज रात्री ना मी असं काहीतरी करेन ज्याने ना या आर्किटेक्ट बोक्याचा माझ्यावरचा राग असा निघून जाईल. असं म्हणून ती आता शक्कल लढवू लागते आणि रात्री ती पार्थला काहीतरी मोठं असं सरप्राईज देणार असते. तर आता मित्रांनो, दुसरीकडे नंदिनी आवरून आनंद निवासकडे चाललेलीच असते
इतक्यात मानिनी तिच्या समोर येते आणि तिला थांबवते. तिला म्हणते की अगं नंदिनी, सॉरी, तू घाईत आहेस का? पण मला जरासं तुला विचारायचं होतं. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, नाही अहो आई, असं काही नाही, तुम्ही बोला ना. तर मानिनी तिला सांगते की अगं आज काय झालं माहिती आहे का, मी पोथी वाचत बसले आणि मला थोडासा उशीर झाला स्वयंपाकघरामध्ये यायला आणि मी म्हणूनच सकाळी स्वयंपाकघरामध्ये आले नाही. आणि आत्ता बघते तर तिथे 2-2 नाश्ते केलेले आहेत. म्हणजे अंड पण आहे, ब्रेड पण आहे आणि उपमा पण केलेला आहे. तर तेव्हा नंदिनी थोडीशी विचारात जाते आणि परत मानिनीला म्हणते की हो, उपमा ना मी माझ्यासाठी केलेला होता. आजच्या दिवशी ना मी नॉनव्हेज खात नाही म्हणून. तर तेव्हा मानिनी तिला विचारते, बरं ठीक आहे, पण मग अंड कोणी खाल्लं? तर तेव्हा नंदिनी तिला काही सांगतच नाही आणि म्हणते की आई सॉरी, पण मी निघू का? तर तेव्हा मानिनी ठीक आहे, तू निघ, पण तू वेळेवर येणार आहेस का आज, असं तिला विचारते. तर नंदिनी हो, मी वेळेवरतीच येईन. का काही खास आहे का, असं सुद्धा ती विचारते. तर मानिनी तिला सांगते की अगं खास असं काही नाही, विक्रम ना टूरवरून येत आहेत आणि त्यांनी असं विचारलं की संध्याकाळी सगळे घरी असतील का, आपण छान गप्पा मारूयात. तर नंदिनी म्हणते अच्छा ठीक आहे, येईन ना मी. आणि आता मी निघू का, असं विचारते. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते हो, पण सावकाश जा. आणि तू जातेस कशी, असं ती विचारतच असते. इतक्यात जीवा खाली येतो आणि म्हणतो की बंदा हाजीर है. तर तेव्हा मानिनी त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की अरे वा, छान मूड दिसत आहे की आज तुझा. आणि काय सरप्राईज वगैरे दिलेला आहे का काय नंदिनीने, असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवासुद्धा मानिनीला म्हणतो हो मग, खूप मोठं सरप्राईज दिलेलं आहे हिने, असं तो आता नंदिनीकडे बघतच बोलतो. आणि नंदिनीला मात्र त्या गोष्टीचा थोडासा धक्काच बसतो. तर मानिनी आता शंकेनेच त्या दोघांच्याकडे बघत असते आणि त्या दोघांना विचारते की काय आहे काय सरप्राईज, मला पण सांगा. तर तेव्हा नंदिनी मात्र काही बोलत नाही आणि विषय बदलून म्हणते की आई खरंच खूप सॉरी, मला ना आता खरंच खूप उशीर झालेला आहे, मी निघते. तर आता मानिनी जीवाला विचारते अरे पण तू सोडतोयस का तिला? तर जीवा म्हणतो अगं हा काय प्रश्न आहे का, अगं तिला सोडायलाच आलेलो आहे मी खाली, चल नंदिनी, असं तो आता तिला म्हणतो. तर मानिनी जीवाला म्हणते बरं ठीक आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, तू बुलेटवरून वगैरे जाऊ नकोस हा. तर जीवा तिला म्हणतो हो पॉईंट आहे तुझा, मी जाताना ना कारची चावी घेऊन जातो. आणि अगं आई डोंट वरी, मी असताना अगं तू कशाला नंदिनीची काळजी करत आहेस, असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी मात्र खुश होते. तर नंदिनी एकदमच जीवाला म्हणते की आणि जर समजा तुम्ही नसाल तेव्हा, असं तिने म्हटल्यानंतर जीवाला आणि मानिनीला सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा मानिनी म्हणजे काय, असं नंदिनीला विचारते. तर नंदिनी आता आपले शब्द सावरू लागते आणि मानिनीला सांगते की नाही म्हणजे ना इतर वेळी त्यांचं जिम असतं, नाहीतर जिम नंतरची आंघोळ असते ना, म्हणून म्हणाले मी. तर आता जीवा म्हणतो की अगं नाही, पण आता ना जिमचा प्रश्नच नाही आहे, कारण ना आजपासून मी नवीन जिम जॉईन करत आहे, जी ना अगदी आनंद निवासच्या बाजूलाच आहे. आता ना रोज तुला मी ड्रॉप करत जाईन आणि मग जिमला जात जाईन, असं तो सांगत असताना नंदिनीचा परत फोन वाजू लागतो. आणि नंदिनी म्हणते की आज ना तुमचं राहू द्यात, काय झाले ना माझी मैत्रीण पण आलेली आहे आणि ती रिक्षा घेऊन ना बाहेर थांबलेली आहे. आज ना पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आणि तिथून पुढे ना मला कोर्टामध्ये सुद्धा जायचं आहे. आणि ती जीवाला सांगते की आणि कोर्ट ना तुमच्या जिमपासून खूपच लांब आहे, त्यामुळे तुम्ही राहू द्यात, असं तिने सांगितल्यानंतर आता जीवाचा मूड मात्र ऑफ होतो. तर नंदिनी परत मानिनीला विचारते की आई निघू का मी? इतक्यात परत तिचा मोबाईल वाजू लागतो आणि नंदिनी फोन उचलते आणि तिच्या मैत्रिणीला म्हणते की हो मी येतच आहे बाहेर, असं म्हणून ती तिथून आता निघून जाते. तर आता जीवा परत त्या विचारांमध्ये हरवून जातो. तर मानिनी त्याला म्हणते की अरे जीवा काय चाललेलं काय आहे तुझं? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं काही नाही आहे, मी आहे रूममध्ये, असं म्हणून तो चाललेला असतो. तर मानिनी त्याला म्हणते की अरे तू जिमला जात होतास ना, अरे एक काय ते ठरत कसं काय नाही रे जीवा तुझं, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर आता जीवा म्हणतो की अरे बापरे, आता मी परत चान्स मिस केला, पण डोंट गिव्ह अप जीवा. नंदिनी आत्ता उदास असली ना तरीसुद्धा ना ती कशाने खुश होईल ना हे मला चांगलंच माहिती आहे. आज रात्री तुला एक छान सरप्राईज मिळणार नंदिनी, असं म्हणून तो आता पुढचं सर्व काही प्लॅनिंग सुरू करतो. तर इकडे सुद्धा मित्रांनो काव्या एकदम खुशच होते आणि म्हणते की आज रात्री तुम्हाला मस्त सरप्राईज मिळणार आहे पार्थ, बेस्ट सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला. तर आता इकडे ऑफिसमध्ये पार्थ त्याच्या एम्प्लॉईजना सूचना करत असतो. त्यांना म्हणतो की लंच नंतर ना क्लायंटबरोबर कॉन्फरन्स आहे, ती डील आज फायनल करायचीच आहे, त्याच्यासाठी ज्या फाईल्स लागतात ना त्या रेडी करा, असं सांगितल्यानंतर सर्व एम्प्लॉईज तिथून निघून जातात. तर इतक्यात रम्या आतमध्ये येते आणि पार्थसमोर फाईल ठेवून त्याला सांगते की
पार्थ ह्या नागपूरच्या क्लायंटच्या कमर्शियल कॉस्टिंग पाठवलेली फाईल आहे, एकदा तू बघून घेतोस का, असं ती सांगत असते. इतक्यात शिपाई काका तिथं येतात आणि रम्याला म्हणतात की हे तुमचं फूड पार्सल आहे आणि या 10 रिकाम्या फाईल्स आहेत. तर तेव्हा रम्या त्यांना फूड सर्व करायला सांगते आणि त्यानंतर पार्थच्या हातामधली फाईल ती घेऊन बाजूला जाते. तर तेव्हा आता पार्थ त्या रिकाम्या फाईल्स आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या फाईल्सकडे एकसारखा बघू लागतो. तर तेव्हा आता रम्याचं लक्ष त्याच्याकडं जातं आणि पार्थ त्या फाईल्सकडे बघत असलेलं बघून तिला थोडंसं आश्चर्यच वाटतं. आणि आता पार्थला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस तो काव्याला म्हणालेला असतो की नाही, येताना ऑफिसमधून रिकाम्या 100 फाईल्स घेऊन येतो, मग त्या फाडत बसा तुम्ही. आणि आता रम्या त्याला त्या विचारामधून बाहेर काढते आणि विचारते की अरे पार्थ, काय झालं, कुठं हरवलेला आहेस तू. तर पार्थ तिला म्हणतो नाही नाही काही नाही, आणि तू काय मागवलेलं आहेस पार्सल, असं तिला विचारतो. तर तेव्हा रम्या सांगू लागते की तसेच सुद्धा आपल्या दोघांचे डबे घरातून आलेलेच आहेत, पण त्यामध्ये काहीच स्वीट नव्हतं आणि माझं डाएट असल्यामुळे मी काही गोड खाणार नाही आहे, त्यामुळे खास तुझ्यासाठी मी फ्रूट सॅलड मागवलेलं आहे. इतक्यातच शिपाई काका ते फ्रूट सॅलड घेऊन तिथं येतात आणि रम्या ते फ्रूट सॅलड उचलते आणि पार्थसमोर धरते. तर आता पार्थला ते फ्रूट सॅलड बघून सुद्धा त्रास होऊ लागतो आणि त्याला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस त्याने स्वतःच्या हाताने फ्रूट सॅलड तयार करून काव्याला दिलेलं असतं आणि काव्याने ते खाल्ल्यानंतर तिला ते खूपच आवडलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं की यामध्ये तर वेलचीची पूड आहे आणि मला तर खूपच आवडते वेलचीची पूड. आणि ती खात असलेलं बघून पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो. आणि आता इकडे रम्या परत पार्थ अशी त्याला हाक मारते आणि त्या विचारामधून त्याला बाहेर काढत असते आणि म्हणते की अरे पार्थ, फ्रूट सॅलड खातोयस ना. तर तेव्हा आता पार्थ रागारागानंच उठून उभारतो आणि रम्याच्या हातामधलं फ्रूट सॅलड मागेच ढकलतो आणि तिला म्हणतो व्हॉट नॉनसेन्स रम्या, तुला कोणी सांगितलं फ्रूट सॅलड आणायला, आणि मला आवडत नाही फ्रूट सलाड, कोणी मागवलेलं सुद्धा आवडत नाही आणि कोणी बनवलेलं सुद्धा आवडत नाही, कळालं का तुला, आणि माझ्यासमोर परत फ्रूट सॅलड आणायचं नाही, असं त्यानं ओरडल्यानंतर रम्या म्हणते हो हो ठीक आहे, मी नाही आणत परत, पण तू शांत हो. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मला नको शिकवूस, आणि त्यानंतर तो शिपाई काकांच्या समोर जाऊन त्यांना ओरडू लागतो आणि तुमचं काय आहे, या 10 फाईल्स कशासाठी आणलेल्या आहेत, राग आल्यानंतर फाडायला फाईल्स नाहीत, या कामासाठी आहेत. तर तेव्हा शिपाई काका आहो पण असं म्हणत असतात. तर तेव्हा पार्थ परत त्यांच्यावरती जोराने ओरडतो जस्ट शट अप आणि लिव्ह, असं सांगितल्यानंतर ते तिथून निघूनच जातात. तर आता पार्थ त्यानंतर त्या रिकाम्या फाईल्स घेतो आणि फेकूनच देतो आणि डोक्याला हात लावून तो खाली बसतो. तर त्यानंतर रम्या आता त्याची अवस्था बघते आणि पाणी घेऊन त्याला पाणी देऊ लागते. तर तेव्हा पार्थ ते पाणी आपल्या हातामध्ये घेतो आणि पिऊ लागतो आणि पाणी पिल्यानंतर आता तो थोडासा शांत होतो आणि एकदमच एकदा रम्याकडे बघतो आणि त्या फाईल्सकडे बघतो आणि त्याला आता ती त्याची चूक लक्षात येते आणि आता रम्याला तो उठून म्हणू लागतो की अरे रम्या, मी का असं वागतोय, आणि आय एम सॉरी रम्या, अगं मला कळत नाही मी असा का रिॲक्ट झालो ते, अगं दुसऱ्याचा राग तुझ्यावरती निघाला, आय एम सो सॉरी. तर तेव्हा रम्या त्याला म्हणते की अरे इट्स ओके पार्थ, तू अगोदर शांत हो, आणि काय झाले नक्की, ऑल ओके आहे ना, आणि काही घडलेलं आहे का. हे बघ पार्थ, मी तुझ्या पर्सनल गोष्टींच्या मध्ये पडते असं प्लीज समजून घेऊ नकोस, पण मला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटत आहे म्हणून मी तुला विचारत आहे, तुझं आणि काव्याचं भांडण झालंय का, असं तिने विचारल्यानंतर आता पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघतो. तर रम्या पुढं म्हणते की अरे बोल ना पार्थ. तर पार्थ सांगतो की नाही, भांडण वगैरे काही नाही झालेलं. तर रम्या त्याला म्हणते मग दुसरं काही प्रेशर वगैरे घेतलंयस का तू. तर पार्थ सांगतो की नाही, प्रेशर वगैरे ते सुद्धा काही नाही. आणि परत तो रम्याला म्हणतो की आय एम सॉरी, मी असा रिॲक्ट झालो ना त्याबद्दल खरंच सॉरी. तर रम्या त्याला म्हणते की अरे पार्थ, खरंच सॉरी म्हणायची काहीच गरज नाही, मला त्याचं काहीच वाटलं नाही, पण तुला फ्रूट सॅलड आवडतं ना म्हणून मी मागवलेलं होतं, आणि तू मला म्हणालास की मला फ्रूट सॅलड आवडत नाही, का असं म्हणालास तू, आणि शिवाय या फाईलसुद्धा आपण इथं काम करायला मागवतो, फाडायला मागवत नाही, तरीही तू तसं का म्हणालास, असं ती विचारत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आय डोंट नो मी असं का म्हणालो ते, आय एम सॉरी रम्या, पण मी रमेशदादांना सुद्धा फार ओरडून बोललो. तर रम्या म्हणते की नाही नाही अरे इट्स ओके, ते समजून घेतील. तर पार्थ म्हणतो नाही नाही, समजून कसे घेतील ते, मी चुकीचं बोललोय, मला त्यांना सॉरी म्हणायलाच हवं, असं म्हणून तो तिथून आता बाहेरच जातो. तर रम्या आता मनातल्या मनात विचार करू लागते की अरे बापरे, हे काय होतं, पार्थचा हा अवतार अनइमॅजिनेबल होता, नाही नाही त्याच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी मेजर घडल्याशिवाय असं फ्रस्ट्रेशन दिसूच शकत नाही, त्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलेलं नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं आहे.
आणि ते काव्यामुळेच झालेलं आहे. आता ना मला आईशी बोलावं लागेल. असं म्हणून ती लगेचच मोबाईल घेते आणि वसुंधराला फोन लावते. आणि वसुंधराला ते सर्व काही सांगितल्यानंतर वसुंधरा म्हणू लागते की अगं काय सांगत आहेस तू? पार्थ तुझ्यावरती ओरडला. अच्छा, म्हणजे आता बॉसिंग करायला लागलेला आहे का तो तुझ्याबरोबर? तर तेव्हा रम्या तिला मध्येच थांबवते आणि म्हणते की अगं आई 1 मिनिट तू मला बोलू देशील का? अगं तो का ओरडला? कशासाठी ओरडला? काहीतरी विचार. तर तेव्हा वसुंधरा म्हणते अगं सांग ना मला लवकर का ओरडला ते. तर रम्या त्याला म्हणते की हे बघ पार्थचं ना काहीतरी बिनसलेलं आहे. सकाळी ना काव्याने त्याच्यासाठी कॉफी ऑर्डर केलेली होती. तो कॉफी ती प्यायला नाहीच. पण आत्तासुद्धा ना तो काव्याच्या टेन्शनमुळे माझ्यावरती आणि पियूनवरती सुद्धा ओरडला. असं म्हणून ती मागे बघते तर तेव्हा पार्थ शिपाई काकांना हात जोडून सॉरी म्हणत असतो. आणि रम्या पुढं वसुंधराला सांगू लागते की पार्थ कधीच ना एम्प्लॉईंवरती चिडत नाही आई. आणि सिनियर स्टाफवरती तर नाहीच नाही. नक्कीच काहीतरी झालेलं आहे. पण तो ना मला काही सांगणार नाही. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणजे काय असं विचारते. आणि म्हणते की हे पण आपल्याला शोधून काढावं लागेल का? आणि कसं शोधून काढायचं रम्या? तर रम्या तिला म्हणते अगं त्यासाठीच तर मला तुझी मदत लागणार आहे आई. आणि मी सांगेन ते करशील का तू? असं तिने विचारल्यानंतर वसुंधरा हसते आणि म्हणते की अगं सांगून तर बघ, नक्कीच करेन मी. तर तेव्हा रम्या तिला म्हणते तू काव्याशी बोल. असं तिने सांगितल्यानंतर वसुंधराला धक्काच बसतो आणि ती काय असं तिला विचारते. आणि तू काय म्हणत आहेस? मी आणि काव्याशी बोलू? मला ते जमणार नाही. तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं आई तुला काव्याशी बोलावंच लागेल. अगं हे बघ तू शांतपणे विचार आणि प्रेमानं तिच्यासोबत बोललीस ना तर ती नक्कीच तुला सांगेल. आणि आता वसुंधरा त्या विचारात जाते आणि ते सर्व काही ती इमॅजिन करू लागते की ती काव्याकडे गेलेली असते. तर तेव्हा काव्या मात्र तिथे पेस्ट्री खात बसलेली असते. आणि वसुंधरा जाऊन तिला विचारते की पेस्ट्री खात आहेस का काव्या? तर तेव्हा काव्या तिला म्हणते दिसतंय ना तुम्हाला? तर तेव्हा वसुंधरा म्हणते हो हो दिसत आहे ना. पण तुला एक विचारू का मी? तुझं आणि पारचं भांडण झालेलं आहे का गं? तर तेव्हा काव्या पेस्ट्री खात खातच तिला म्हणते हो झालंय ना. तर वसुंधरा म्हणते अगो बाई खरं की काय? आणि कशावरून झाले ग तुमचं भांडण? तर तेव्हा काव्या तिला म्हणते सांगते ना, आधी तुमचं तोंड उघडा. तर तेव्हा वसुंधरा कशाला असं तिला विचारते. तर काव्या म्हणते अहो उघडा ना. असं म्हणल्यानंतर वसुंधरा आपलं तोंड उघडते. तर काव्या मात्र चक्क तिच्या तोंडामध्येच पेस्ट्री कोंबते. तर आता ते सगळं इमॅजिन केल्यानंतर वसुंधरा चांगलीच घाबरते आणि रम्याला म्हणू लागते की नाही नाही रम्या, मी काय काव्याशी बोलायला अजिबात जाणार नाही. तर रम्या तिला म्हणते अगं असं काय करतेस आई? तुलाच बोलावं लागेल. अगं हे बघ आपल्या फायद्याचं काही असेल तर प्लीज प्लीज बोल ना प्लीज. तर तेव्हा आता वसुंधरा कन्व्हिन्स होते आणि तिला म्हणते बरं बरं ठीक आहे मी बोलीन तिच्याशी. पण अगं रम्या परत जर तिने माझ्या तोंडात केक कोंबला तर? आणि समज जर तसं तिने केलं ना तर तिचं मानगूट पकडून आम्ही गोल गोल फिरवेनच तिला. असं तिने बोलल्यानंतर आता रम्या इमॅजिन करू लागते की वसुंधराने काव्याची मान पकडलेली असते आणि तिला ती गोल गोल फिरवत असते. आणि ते सगळे इमॅजिन करून रम्या मोठमोठ्याने हसूच लागते. तर वसुंधरा तिला विचारते अगं रम्या हसायला काय झालं तुला? तर तेव्हा रम्या तिला म्हणते अगं काही नाही मी दिवा स्वप्न पाहिलं. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते चुलीत घाल तुझी ती स्वप्न आणि जाते मी काव्याशी बोलायला. तर रम्या तिला म्हणते जा जा तुला मज्जाच येईल आणि तुमची जोडी ना अगं हिटच आहे एकदम. तर आता वसुंधरा फोन ठेवते आणि म्हणते की आमची जोडी हिट आहे, माझी आणि काव्याची जोडी हिट आहे. तर आता दुसरीकडे जीवा आणि मिथुन काका पायरीवरती बसलेले असतात. मिथुन काका जीवाला म्हणत असतो की वा 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 मालक, काय वेळ आणली तुम्ही आमच्यावरती. पायऱ्यावर बसून चिट्ट्या टाकून चोर पोलीस खेळायची. आय डोंट लाईक जीवा दिस, आय डोंट लाईक दिस. तर तेव्हा आता जीवा त्याला म्हणतो अरे तू काय डोक्यावर पडलायस का? काय चाललंय तुझं हे? नंदिनीला इम्प्रेस करायचा प्लॅन करतोय का नाही आपण? तर तेव्हा मिथुन काका त्याच्यावरती चिडतो आणि म्हणतो की अरे तू प्लॅन तर कुठं मला सांगितलायस? अरे असं नसतं ते, उघडली छत्री आणि निघाले पात्री. सांग ना मला काय प्लॅनिंग आहे ते. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे थांब सगळं सांगतो मी तुला. अरे तो गेम असतोय नाही का, खजिना शोधा, ट्रेझर हंट. आपण नंदिनीला 3 चिठ्ठ्यांचे क्ल्यू देणार आहोत. पहिली चिठ्ठी वाचून ती दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल, दुसरी चिठ्ठी वाचून ती तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेल आणि तिसरी चिठ्ठी वाचून ना ती थेट सरप्राईजपर्यंत पोहोचेल. असं त्यानं सांगितल्यानंतर मिथुन काका म्हणतो वा वा वा, ते पण तिनेच शोधायचं का? सगळे कष्ट तिनेच घ्यायचं का? तर तेव्हा जीवा ऑफकोर्स असं त्याला म्हणतो. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो जमणार नाही. अरे तिचा मूड कसा आहे माहिती आहे ना तुला? अरे उगच ना घोडं मेलं ओज्यानं आणि शिंगरू मेलं एरजाऱ्यानं असं व्हायला नको. आय डोंट लाईक दिस जीवा. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे काय चाललंय तुझं? मला ना तुझं काही कळतच नाही.
काय पण झालं ना की आय डोंट लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. अरे जरा पॉझिटिव्ह बोल, कधीतरी सतत निगेटिव्ह बोलत असतोस. आणि ऐक माझं, ऐक. नंदिनी यायची वेळ झाली ना की तिथं जाऊन ना तू दारापाशी उभा राहायचं. ती आली रे आली की पटकन मला इशारा करायचा. मी देवाऱ्यापाशी एक चिठ्ठी चिटकवणार, दुसरी चिठ्ठी ना इथं पायरीपाशी, तिसरी दरवाजापाशी आणि चौथं डायरेक्ट सरप्राईज. सिम्पलच आहे. तर तेव्हा आता मिथुन काका त्याला म्हणतो, अरे तू काय येडाय का रे? ती आल्या आल्या काय देवापुढे जाणार आहे का? इकडे जाऊ शकते ती किचनमध्ये, इकडे जाऊ शकते टेबलावरती. काय बोलतोस तू? तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे मला माहिती आहे रे काका. तर तेव्हा मिथुन काका त्याला म्हणतो, अरे तुला माहिती आहे तर मग माती कशाला खातो रे? तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे तू कशाला टेन्शन घेतोस, मी आहे ना. तुला सांगितलं तेवढं काम कर बास. आता सगळं काही ना माझ्या प्लॅनप्रमाणेच होणार. असं म्हणून तो चिठ्ठ्या तयार करतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मिथुन काका बाहेरून ओरडत येतो, अरे नंदिनी आली, नंदिनी आली. तर तेव्हा आता जीवा इकडे आतमध्ये सगळीकडे चिठ्ठ्या लपवू लागतो आणि त्यानंतर मिथुन काका नंदिनीला वेलकम करू लागतो. वेलकम वेलकम नंदिनी. आणि त्यानंतर तो नंदिनीला देवाऱ्याजवळच घेऊन जातो आणि नंदिनीला ती चिठ्ठी सापडते सुद्धा. आता नंदिनी ती चिठ्ठी वाचू लागते. त्याच्यावरती जीवाने लिहिलेलं असतं की गंमत आहे, ओळखून दाखव बरं, जिन्यापाशी ये, तुला मिळतील तुझी उत्तरं. असं त्यानं सर्व काही त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तर दुसरीकडे आता वसुंधरा धाडस करून काव्याजवळ जाते आणि तिला विचारते की क्लासला नाही गेलीस का तू आज? तर आता काव्या रागारागानेच वसुंधराला म्हणते की हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. तर तेव्हा वसुंधरा तिच्यावर अखेर चिडते आणि तिला म्हणते की असेच ना तू आयुष्यभर टोमणेच मारत राहा, बाकी काही नाही. असं म्हणून ती आता तिथून चाललेलीच असते. तर तिच्या धक्क्याने एक एन्व्हलप खाली पडतं आणि त्यानंतर वसुंधरा उचलून ते एन्व्हलप आपल्या हातामध्ये घेते आणि त्या एन्व्हलपमध्ये तर चक्क पार्थने डिवोर्स पेपर्स जे काव्याच्या हातामध्ये दिलेले असतात ते पेपर्सच त्यामध्ये असतात. आणि आता ते एन्व्हलप वसुंधराच्या हातामध्ये बघून काव्याला मात्र मोठा धक्काच बसतो आणि काव्या धक्कानेच त्या एन्व्हलपकडे बघत असते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.